Welcome and very good morning to all of you. Our next point of commerce paper fifth, marketing. It is a service positioning. Meaning of service positioning. Service positioning is the desired positioning of the service in the minds of the consumers. एखादी सेवा ज्यावेळी आपण लोकांपर्यंत पोहोचवतो किंवा एखादी कंपनी एखादी ऑर्गनायझेशन पोहोचवते तर त्यावेळी त्या कस्टमरच्या मनामध्ये त्या सेवेची असणारी जागा, त्याची पोझिशन, याला म्हटलं तर सर्व्हिस पोझिशनिंग. It indicates how the service provider wants his service to be perceived by its stakeholder. Some of the service positioning strategies are: ज्यावेळी एखादी कंपनी, एखादी ऑर्गनायझेशन, एखादा मॅन्युफॅक्चरर एखादी सर्व्हिस इतरांपर्यंत पोहोचवतो, कस्टमरपर्यंत पोहोचवतो, त्याचं स्टेक होल्डरपर्यंत पोहोचवतो, तर त्यावेळी त्या ठिकाणी त्या कंपनीच्या सगळ्या स्टेक होल्डरमार्फत ती सर्व्हिस कशा पद्धतीने परसीव्ह केली जाते त्याच्यावरती डिपेंड असतं की सर्व्हिस पोझिशनिंग कशी मेंटेन होते. ज्यावेळी एखादी कंपनी एखादी सर्व्हिस, फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन सर्व्हिस असेल, देन बँकिंग सर्व्हिस असेल, कुठल्या प्रकारची सर्व्हिस सेक्टरमध्ये सर्व्हिस असेल, तर ती सर्व्हिस ज्यावेळी पोहोचवतो तर त्यावेळी त्या ठिकाणाची पोझिशन ही कस्टमरच्या मनामध्ये एका वेगळ्या स्टेटसला असणं गरजेचं असतं. त्याच्यावरती त्यांचा बिझनेस हा भविष्यातला डिपेंड असतो. सो त्याचे कुठले फॅक्टर आहेत ते बघूया. फर्स्ट वन इज अ सर्व्हिस ॲट्रिब्यूट्स पोझिशनिंग. म्हणजे सर्व्हिस तुम्ही कशी लोकांपर्यंत देता त्या पद्धतीने तुमची इमेज लोकांच्या मनामध्ये क्रिएट होते. फॉर एक्झाम्पल, अ सर्व्हिस फर्म कॅन यूज इट्स प्रायमरी सर्व्हिस ऑफरिंग ॲज वेल ॲज सपोर्टिंग सर्व्हिसेस सच ॲज ॲट्रिब्यूट्स फॉर पोझिशनिंग. कंपनी आपली प्रायमरी किंवा त्याच्याबरोबर इतर सपोर्टिंग जे सर्व्हिस आहेत हे सगळे सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचून त्या ठिकाणी आपले पोझिशन मेंटेन करतात. फॉर एक्झाम्पल, एअरटेल 4G सर्व्हिस. भारतामध्ये सुरुवातीला 4G सर्व्हिसमध्ये एअरटेल कंपनीने 4G सुरू केले. त्याच्यानंतर मग अदर कंपन्या 4G सेक्टरमध्ये उतरल्या. टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये आता 5G आलेला आहे, परंतु 4Gचा आपण विचार केला तर एअरटेल कंपनीने सुरुवातीला त्या ठिकाणी 4G सेवा भारतामध्ये सुरू केली. तर त्या दृष्टिकोनातून त्या पोझिशनमध्ये ती कंपनी मार्केटमध्ये आज आहे. देन क्वालिटी किंवा प्राईस पोझिशनिंग. अ सर्व्हिस कॅन बी पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सर्टन क्वालिटी स्टँडर्ड ऑर पर्टिक्युलर प्राईस. एखाद्या गोष्टीची क्वालिटी मेंटेन करणं, स्टँडर्ड मेंटेन करणं आणि त्याची पर्टिक्युलर प्राईस, त्याची योग्य ती किंमत त्या ठिकाणी त्याला असणं गरजेचं आहे. दिस इज वन ऑफ द मोस्ट कॉमन पोझिशनिंग स्ट्रॅटेजी यूज बाय द सर्व्हिस फर्म्स. या ठिकाणी एक्झाम्पल दिलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल, ताज हॉटेल पोझिशन देअर सर्व्हिस ऑन द बेसिस ऑफ प्रीमियम प्राइसिंग अँड क्वालिटी. ताज हॉटेलमध्ये, जे मुंबईला 5 स्टार हॉटेल आहे ताज हॉटेल, गेट ऑफ इंडियाला, त्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या मेनूच्या त्या ठिकाणी काही एक्झाम्पल या ठिकाणी मी दिले आहेत बघा. तर ह्याच्यामध्ये इंडियन डिशेसमध्ये असणाऱ्या काही ज्या आपल्या स्नॅक्सच्या वगैरे डिशेस आहेत त्यांची किंमत या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्याची प्रीमियम प्राईस त्यांनी लावलेली आहे बघा. पुरी भाजी 660 रुपये, आलू पराठा 660 रुपये, देन इडली असेल, मेदूवडा असेल, डोसा असेल, या सगळ्या प्रकारामध्ये. त्याच्यानंतर काही या ठिकाणी इतर डिशेस म्हटलेले आहे, चिली चीज असेल, त्याच्यानंतर चिकन असेल, मलाई असेल आणि जे काय असेल ते. ह्या सगळ्या गोष्टींची किंमत आपण बघितली तर ह्या साईडला दिसते 660 रुपये, देन 700 रुपये, 825 रुपये, म्हणजे 845 रुपये, अशा प्रीमियम प्राईस त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. इवन आपण ताज हॉटेलमध्ये जरी आपण चहा किंवा कॉफी प्यायला गेलो तरी पण पर कप ऑफ टी और पर कप ऑफ कॉफीचा आपण विचार केला तर साधारणतः 100 ते 200 रुपयाच्या रेंजमध्ये आपल्याला पैसे पेड करावे लागतात. सो इट्स अ प्रीमियम प्राइसिंग. त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ताज हॉटेल लोकांच्या मनामध्ये आपली पोझिशनिंग करून आहे. देन कॉम्पिटेटिव्ह पोझिशनिंग. स्पर्धाच्या युगेमध्ये आपण समजा विचार केला तर स्पर्धांमध्ये आता बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये काम करत असतात. प्रत्येक फील्डमध्ये स्पर्धा किंवा कॉम्पिटिशन आपल्याला दिसून येते. तर सम सर्व्हिस फर्म्स प्रेफर पोझिशनिंग देअर सर्व्हिसेस बेस्ड ऑन कॉम्पिटिशन और कॉम्पिटेटर सर्व्हिस. म्हणजे इतर आपल्या स्पर्धकांची सर्व्हिस कशी आहे तर त्याला कॉम्पिट करून आपण कशी सेवा लोकांना देऊ. फॉर एक्झाम्पल, इंडिगो एअरलाइन्स इटसेल्फ हॅज ऑन टाईम सर्व्हिस. इंडिगो एअरलाईनचं एक वैशिष्ट्य आहे भारतामध्ये की कुठल्याही पद्धतीने लोकांना सेवा करत असताना त्याच्यामध्ये कुठल्याही फ्लाईटचा जो डिपार्चर टायमिंग असतो किंवा अरायवल टायमिंग असतो याच्यामध्ये ते शक्यतो 99% त्या ठिकाणी ते डिले होत नाहीत. म्हणजे ही त्यांनी सर्व्हिस मेंटेन केलेली आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये त्यांनी आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे एअरलाईन सेक्टरमध्ये भारतात. देन सर्व्हिस बेनिफिट्स. दिस स्ट्रॅटेजी फोकसेस अपॉन द डिस्टिंक्टिव्ह बेनिफिट टू द कंझ्युमर कॅन गेट फ्रॉम द सर्व्हिस. For example, IndusInd Bank position itself as the first bank to provide end-to-end banking transaction on the bank's mobile app Indus Mobile. ही जी IndusInd बँक आहे तर ह्या बँकेने बँकिंग सेक्टरमध्ये एक नवीन रिफॉर्म्स केला की कस्टमरला आपले डे टू डे ट्रान्झॅक्शन, म्हणजे दिवसाला जे आपण जे ट्रान्झॅक्शन करतो ते सगळे ट्रान्झॅक्शन इंडस मोबाईल ह्या कंपनीच्या
बँकेच्या ॲपमध्ये आपल्याला सगळे बघायला मिळतील. म्हणजे सुरुवातीला हे डे टू डे आपलं ट्रान्झॅक्शनचे ॲप प्रोव्हाइड करणारी ही भारतातली इंडसइंड पहिली बँक आहे. हे इंडस मोबाईल ॲपमध्ये त्या ठिकाणी ही सर्व्हिस त्यांनी सुरुवातीला सुरू केली. त्याच्यामुळे कस्टमरच्या मनामध्ये त्यांची एक वेगळी पोझिशन क्रिएट झालेली आहे. Then leadership positioning. Here the service firm positions itself as the leader in the market. For example, Airtel claims to have the largest rural customer base with over 100 million mobile customer in rural market. ज्यावेळी एखादी कंपनी मार्केटमध्ये एखादी सर्व्हिस घेऊन उतरते तर त्यावेळी त्याची पोझिशन बनवत असताना मार्केटचा लीडर होण्याच्या त्या ठिकाणी दृष्टिकोनातून ते विचार करते. मार्केट लीडर होणं म्हणजेच काय, तर मार्केट कॅप्चर करणं. मार्केटचा कस्टमरचा जो शेअर असतो हा कस्टमर शेअर मोठ्या प्रमाणावरती कॅप्चर केला जातो. तर त्याच्यामध्ये एअरटेल कंपनी असा क्लेम करते आहे की भारतामध्ये ओव्हर द 100 मिलियन्स मोबाईल कस्टमर जे ग्रामीण भागातले कस्टमर आहेत ते एअरटेल कंपनीचे सर्व्हिस वापरतात किंवा ते एअरटेल कंपनीचे कस्टमर आहेत टेलिकम्युनिकेशन सेक्टरमधले. सो ह्या सुद्धा दृष्टिकोनातून कंपनीच्या मनामध्ये एक चांगली इमेज क्रिएट होते की ग्रामीण भागामध्ये यांचं नेटवर्क कनेक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने त्यांनी दिलेली आहे. देन एक्सलन्स पोझिशनिंग. This types of positioning is based on the performance and efficiency of the service. For example, टाटा मोटर्स कार. टाटा कंपनीच्या कारचा समजा आपण विचार केला तर कंपनीच्या कारचा परफॉर्मन्स हा एक्सलंट असतो. त्याचबरोबर त्या कंपनीचा मायलेजचा विचार केला, सेफ्टीचा विचार केला तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून टाटा कंपनीच्या कार, म्हणजे इतर कंपनीच्या कार आहेतच, परंतु टाटा कंपनी ही इंडियन कंपनी असल्यामुळे आपण हे एक्झाम्पल बघतो आहे. तर ह्या कंपनीच्या कार ह्या एक्सलन्स असतात. त्याच्यामुळे लोकांना एक्सलन्स सर्व्हिस समजा प्रोव्हाइड केली तर त्या ठिकाणी कंपनीच्या ब्रँडचा विचार करून लोक त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करतात आणि ती पोझिशन लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. त्या ठिकाणी हॅरियर नावाची जी काही टाटाची कार आहे जी एस-यू-व्ही मॉडेलमध्ये किंवा एम-व्ही मॉडेलमध्ये चांगल्या पद्धतीने आज त्याचा ब्रँड मार्केटमध्ये झालेला आहे. सो ह्या दृष्टिकोनातून सुद्धा लोक विचार करतात आणि त्याची पोझिशनिंग लोकांच्या मनामध्ये किंवा कस्टमरच्या मनामध्ये क्रिएट होते. सो दीज आर द सम एक्झाम्पल ऑफ अवर सर्व्हिस पोझिशनिंग सेक्टर. ज्यावेळी आपण एखादी सेवा लोकांना पुरवतो त्यावेळी त्या दृष्टिकोनातून लोक विचार करतात आणि मग त्या सर्व्हिसचा वापर लोक करत असतात. सो दीज आर द सम पॉईंट्स ऑफ अवर सर्व्हिस पोझिशनिंग. सो नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर इट विल बी डिस्कस इन द नेक्स्ट प्रेझेंटेशन. थँक्यू.